कार्यक्रम सुरू होण्यासाठी थोडा विलंब होतोय। भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारत माता या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी माननीय भरतनाना पाटील, धैर्यशील भैया कदम यांच्या शुभ हस्ते होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं निमंत्रितांचं गणेश भाऊ घोरपडे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। पंचक्रोशीतील नागरिकांचं माध्यमातून व्यक्त होत असते। माननीय भरतनाना पाटील, धैर्यशील कदम आणि विनोद काका कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट आणि असंघटित बांधकाम कामगार योजना यांच्या सहकार्याने माननीय गणेश भाऊ घोरपडे यांच्या माध्यमातून या आरोग्य चिकित्सा शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी शुभागमन विचारमंच झालेला आहे। अतिथी देवो भव ही आपली त्यांना विनंती करतो। या ठिकाणी स्नेहाची भेट माननीय भरतनानांना दिली जात आहे। यानंतर भारतीय जनता पक्ष शिबिराच्या निमित्तानं गणेश भाऊ घोरपडे यांच्या माध्यमातून जे विकास कामं केली जात असतात त्या कामांसाठी माननीय धैर्यशीलरावांचं सहकार्य सातत्याने लाभलेलं आहे आणि या कार्यक्रमाला आपल्या कार्यबाहुल्यातून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं स्वागत अशोक शिंदे यांच्या हस्ते केले जात आहे। महादेव साळुंके यांचंही स्वागत केले जात आहे। विवेक गायकवाड यांच्या हस्ते स्वागत केलं जात आहे। वाठार किलोली ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी भरतनानांचं स्वागत केलं जातं। विकास कामांसाठी माननीय भरतनानांचं पहिल्यापासूनच सहकार्य राहिलेलं आहे आणि या आरोग्य चिकित्सा शिबिराच्या वतीने वेळात वेळ काढून माननीय भरतनाना उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक त्याप्रमाणे हे आरोग्य शिबिर आयोजित माननीय जगताप सर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट त्याचबरोबर मगापासून मी सांगत होतो की गेले दीड महिन्यांपासून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्यांचे प्रयत्न सुरू पडे। जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी दीपक दादा
हे सोबत भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. कराड उत्तरचे आमचे माजी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट महादेव साळुंके हे या ठिकाणी उपस्थित. या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीमध्ये सुरुवात केली त्यावेळेस फार भारतीय जनता पार्टीची अवस्था प्रतिकूल परिस्थिती होती. संघर्ष हा आमचा जसा 5वीलाच पुजल्यागत होतं, पण भरत नानांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं. भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोचून भारतीय जनता पार्टीचे विचार जनतेच्या मनात करून त्यांच्या योजना त्यांचा संकल्प हा रुजवण्याचं काम नानांनी केलं. नानांचाही संघर्ष इतके वर्ष 35 वर्ष नानांनी भारतीय जनता पार्टीसाठी तळागाळापर्यंत काम केलं. कधी थकले नाहीत, म्हणजे त्यांनी कधी मान अपमान ह्या गोष्टी बाजूला ठेवून सतत सांगितलं की भारतीय जनता पार्टीसाठी काम करायचं. खरं अर्थानं आम्ही संघर्ष करत असताना हा आमचा गोरगरिबांसाठी संघर्ष होता. आमचा स्वार्थ एकच होता की लोकांचा अधिकार. आज या ठिकाणी सगळ्या माता बहिणी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसले आहेत. मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो, आज जे आरोग्य शिबिर घेण्याचं कारण बांधकाम इमारत कामगार महामंडळ ह्याच्यामध्ये आपण ज्या नोंदी केलेल्या आहेत ह्याचा खऱ्या अर्थानं आपल्याला काय फायदा आहे. तरी मी सतत तुम्हाला सांगतो की थोड्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही फक्त भांडीच पाहिजेत म्हणून आट्टास न धरता त्याच्या बाकी गोष्टीचा बी उपभोग घेतला पाहिजे. आम्हाला आठवते की धैर्यशील दादांनी सुद्धा कराड उत्तरमध्ये साधारणपणे 10,000 भांड्यांचा संच वाटला. मी 1200 भांडी आत्तापर्यंत वाटली. पण त्याच्याकडे पलीकडे जाऊन आत्ता परवा तुम्हाला सांगतो काका नाना शैक्षणिकमधून आहे ना आम्ही 60-60 हजार अशी 33 पोरासनी पैसे दिले. प्रति व्यक्ती 60-60 हजार रुपये. आणि पहिली दुसरी वगैरे अशा कित्येक लोकांनी साधारणपणे 80 लाख रुपये नाना वाटले. ह्या लोकांना तुम्हाला कळत नाही. आज आरोग्य शिबिर घेतलं. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून तुमच्या 29 प्रकारच्या टेस्ट या ठिकाणी होणार आहेत. त्या टेस्टमध्ये तुम्हाला ज्या काय अडचणी असेल त्या बघून कुठं थायरॉइडचा आजार असेल कुठले आजार असतील त्याचे मोफत गोळ्या भेटणार आहेत. महिलांच्या जे त्वचेचे काय आजार असतील, पिशवीचे ऑपरेशन असतील, इतर कुठले ऑपरेशन तुम्ही आज तिथं नोंद करा की बाबा मला हे बाबा माझं ऑपरेशन करायचं. जे म्हणजे आपले ग्रामस्थ असतील त्यांनी या ठिकाणी नोंदा. आज कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून मी प्रथमतः आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अतुलबाबा भोसले आणि विनूबाबा भोसले यांचंही मनापासून आभार मानतो की त्यांनी माझा शब्दाला मान राखून आज एवढा मोठा कॅम्प त्यांनी माझ्यासाठी या ठिकाणी उपलब्ध केला. आज वाटर किरोलीच्या आसपास भागातील ग्रामस्थांना याचा चांगल्या पद्धतीने लाभ व्हावा. तुम्ही सगळ्यांनी त्या पलीकडे जाऊन प्रत्येक म्हणजे त्या ठिकाणी गळा नाक अस्थी वगैरे हाडांचं प्रत्येक ठिकाणचं त्यांनी एक स्टॉल लावलेला आहे. त्या ठिकाणी तुमचे काय असतील ते मतं मांडा, तुमचा उपचार घ्या. परत उपचार म्हणून काय औषधं देखील इथं ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी तुमच्या काही गोष्टी नोंदवा. नाना ह्या आरोग्य शिबिराचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं तुमचा मान सन्मान काढावा ही माझी मनापासून इच्छा होती की वाटरमध्ये तुम्ही यावं आणि तुमचा सन्मान व्हावा. आज ते माझं भाग्य आहे की तुम्हाला एवढं मोठं पद भेटलं. हे मनापासून सांगताना संघर्ष पाठीमागचा आठवतो काका. हे भारतीय जनता पार्टीचं वैभव हे असं सुखासुखी भेटलेलं नाही. आम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकांना वाटतं की हे बाबा आहेत मोठी सगळे आहेत, पण एक वेळ रात्रीचंच पाठे 2 व्हीलरवरनं जाऊन आम्ही संघर्ष केलेला आहे. कधीही नाना पक्षानं जी जबाबदारी दिली कधी त्या जबाबदारीला हात मोडला नाही. कुठंही सांगावं कसंही सांगावं त्या परिस्थितीत जाऊन पक्षाचं काम तळागाळापर्यंत केले. आज मला मनापासून एक प्राऊड होतं की काय नाही आमचा माणूस आमचा हक्काचा माणूस आज एवढ्या मोठ्या केंद्रीय पदापर्यंत केला आणि त्याचा सत्कार माझ्या गावात आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं होत असताना आज मला मनापासून आनंद होत आहे. खऱ्या अर्थानं आज ह्या शिबिराचं आयोजन करत असताना इथून पुढच्या काळासकट आपण पुढचे 4 महिने विविध उपक्रम राबवणार आहोत. त्या उपक्रमाच्या माध्यमातून आपले मुलांची लहान मुलं असलेली त्यांच्या क्रीडासाठी आपण वेगवेगळे आयोजन करणार आहोत. त्याच पद्धतीनं पुढे जाऊन तुम्हाला सगळ्यांना माझे हात जोडून सांगणार आहे पुढच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत ज्या काही शिष्यवृत्तीचे फॉर्म भरायचे आहेत ते तुम्ही आपल्या कार्यालयात भरून घ्यायचे. आपल्या आजूबाजूच्या ज्या लोकच्या 8 चक्की वाटल्या, शिलाई मशीनचं वितरण केलं, त्यामध्ये समाज कल्याण कृषी विभाग असू द्या, पंचायत समिती विभाग, ज्या योजना मला देता येतील त्या योजना मी देण्याचं काम केलं. आणि इथून पुढं सुद्धा जोपर्यंत माझ्याकडे जितकं तुम्हाला देण्यासाठी आहे तितकं मी देण्याचं काम करेन. आणि आज एक नाना मनापासून सांगतो की सगळेजण मला गावात म्हणते की नानांचा लाडका आहे, हक्काचा माणूस आहे. विवेक बापू म्हणतो, सगळे म्हणतात की हक्काचा माणूस, सगळे मी जिल्ह्यात म्हणतात. आज मी तुम्हाला एक विनंती करतो की खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं तुम्ही मला सांगितलेलं एक काम कुठलं तरी सांग त्या पद्धतीनं त्या कामाचं ग्रामपंचायतीचा ठराव, ग्रामपंचायतीचा दाखला, स्थळपाणीचा नकाशा, त्यामुळं जे काय आवश्यक असेल. माझी एक छोटीशी भावना आहे की वाटर किरोलीमध्ये सर्व जाती समाजाचा समाज आहे आणि या समाजाच्या माध्यमातून एक चांगलं सामाजिक सांस्कृतिक भवन व्हावं आणि त्या भवनासाठी तुम्ही मला 50 लाखाची मदत करावी
की मी आज तुम्हाला जाहीर विनंती करतो आणि तसं तुम्ही या व्यासपीठावरही सांगा की तुला मी देतो आणि देणारच, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आपल्या वाटार करोली गावामध्ये आपल्या जिल्ह्याचे एक ज्यांच्याकडे आम्ही आदर्श सुपुत्र म्हणून पाहतो, नेतृत्व कसं असावं, किती संयमशील, सहनशील आणि शांत स्वभावाचं नेतृत्व असणारं असं व्यक्तिमत्व जिल्ह्यातलं, आणि ज्यांची नुकतीच केंद्र शासनाच्या गौण खनिज समितीच्या चेअरमनपदी त्या ठिकाणी निवड झाली, ते या जिल्ह्याचे सुपुत्र, पाटण तालुक्याचे सुपुत्र माननीय भरत नाना पाटील. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपचे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष माननीय धैर्यशील दादा कदम, या ठिकाणी नानांच्याबरोबर आलेले माननीय माडिक साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांच्याबरोबर आलेले इतर सर्व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे ज्यांनी आज या कार्यक्रमाचं अत्यंत चांगलं नियोजन केलं आहे ते आपल्या गावचे सुपुत्र आणि सातारा जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष माननीय गणेशजी घोरपडे, या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावर या गावचे विद्यमान सरपंच सुनील कांबळे, माजी उपसरपंच माननीय संतोष गायकवाड, आमचे या गावचे युवा नेते दराडीचे माननीय विवेकजी भाऊ गायकवाड, या ठिकाणी आता उपस्थित असलेले समोर बसलेले सर्वच तुम्ही, आज ज्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे ते ज्यांच्या उपस्थितीमध्ये हे आरोग्य शिबिर संपन्न होणार आहे ते सर्व उपस्थित असलेले कृष्णा महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, सर्व इतर वैद्यकीय अधिकारी आणि सहकारी, आणि विशेष करून या शिबिराचा लाभ घेणारे तुम्ही उपस्थित असलेले सर्व शिबिरार्थी, म्हणजे सर्व असणारे रुग्ण, ज्यांना जे आजार असतील त्या आजारावर या ठिकाणी तुम्हाला आज या ठिकाणी सल्ला मिळणार आहे, ते उपस्थित सर्व या परिसरामधले ग्रामस्थ बंधू भगिनी आणि खास करून या जिल्ह्यातले एक नावाजलेले पत्रकार, आमच्याच भागाचे आपल्या सुपुत्र, नागझरी गावचे सुपुत्र, की ज्यांची नुकतीच DD सह्याद्रीवर प्रतिनिधी म्हणून निवड झाली, ती मान्य खरं तर विकास भोसले. दादा मी तुम्हाला विनंती करतो, खरंच चान्स आला आहे, आम्ही या अगोदर शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केलं, पण फोनद्वारे, पण आज जिल्ह्यात या ठिकाणी सुपुत्राचं आगमन झालेलं आहे. त्यामुळं भरत नाना तुम्ही आणि धैर्यशील दादांच्या हस्ते आमचे या ठिकाणी पत्रकार विकासजी भोसले यांचा आज या भागाच्या वतीनं या ठिकाणी सत्कार आपण शाल, श्रीफल आणि बुके देऊन करावा अशी मी विनंती करतो. ती नेहमी सतत धडपडत असणारे त्यांनी यशवंत नगरी वृत्तपत्र चालू केलेलं आहे. यशवंत नगरीच्या माध्यमातून त्यांनी एक मोठा समुदाय महाराष्ट्रामध्ये उभा केला आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही, आणि अशा सुपुत्र सत्कार होणं पण गरजेचं होतं, कारण त्यांनी अनेक उपक्रम या जिल्ह्यामधले नामवंत सरपंचांचा सुद्धा सत्कार सोहळा गेल्या वर्षी अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडला, आणि या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम ते कराड शहरामध्ये राहायला असल्यामुळे तिथं राबवत असतात. आणि नुकतीच त्यांची जी DD सह्याद्री, जे मुख्य आपलं चॅनेल आहे सह्याद्रीचं TVचं, त्याचे प्रतिनिधी म्हणून निवड झालेली. खरं तर या ठिकाणी आज या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आपला अधिक वेळ घेणार नाही, कारण आपल्या कार्यक्रमाला अधिक उशीर झालेला आहे. 10:30चा कार्यक्रम. खरं तर नानांना मी सांगितलं, तुम्हाला पण सांगायला कळलं असेल, मग अशी अचानक आमच्यात आकस्मिक घटना 10:30 वाजता घडली. नानांची परवानगी घेऊन आम्ही निघणारच आहे, पण या ठिकाणी शिबिराला पूर्ण वेळ काय थांबता येणार नाही. तुम्ही शिबिराचा लाभ सर्व उपस्थित असणाऱ्या शिबिरार्थींनी घ्यावा अशी मी विनंती करतो. खरं तर नाना गणेशजींनी मला सांगितलं एक 8 दिवसापूर्वी, खरं तर मी तुम्हाला कराडला येतो म्हणून त्या ठिकाणी सत्कार सोहळा निवड झाल्या, पण तुम्ही अचानक परत दिल्लीला जाणार असल्यामुळं मला म्हणला मी दिल्लीला जाणार आहे, आपण परत आल्यावर ठीक भेटूया. आणि आज तो योग आला. गणेश मला म्हणला असं नानाने आपल्याला कार्यक्रम दिलेला येतो म्हणून कबूल केलं. मी निश्चित म्हणलं गणेशला ठीक आहे, चांगलं झालं, तिकडं जायचं होतं सत्काराला, ते आता गावाच्याच वतीनं इथं नानांचा सत्कार पार पडणार आहे, आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन केलं. गणेशच्या बाबतीत तुम्ही नाना सांगितलं वस्तुस्थिती खरे आहे, जी गणेशची आहे तीच तुमची आहे, आम्ही पण राजकीयदृष्ट्या अनुभवलेली होती. कारण भाजपचा त्या एका वेळेचा पक्ष सांभाळणं एवढं सोपं काम नव्हतं.
म्हणजे प्रत्येक गावात कुठेही गेलं तर एखाद दुसरा कार्यकर्ता भाजपच्या माध्यमातून काम करत असलेलाच आम्ही पाहत होतो आणि त्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे तुम्ही टिकून राहिला. म्हणजे म्हणणं आहे ना जुने की 2 खासदाराचा असणारा पक्ष आज अवस्था काय झाली आपण डोळ्यांनी अनुभवतोय सगळीजण, म्हणजे आम्ही अनुभवतोय. मी 40 वर्षे काँग्रेसमध्ये काम करून या ठिकाणी ज्यावेळेला भाजपमध्ये प्रवेश केला, नाना खरं तर माझी पण इच्छा नव्हती प्रवेश करण्याची, परंतु काँग्रेसची आजची परिस्थिती बघितल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्त्याला आधार देणारं नेतृत्वच पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिलेलं नाही. आणि आमची राजकारण करण्याची भावना आहे की समाजासाठी राजकारण करायचं आणि त्यासाठी म्हणून एक नेता आदर्श आपल्या पाहिजे. त्या पद्धतीनं या जिल्ह्यातले एक नवीन सुपुत्र ज्यांनी आम्ही जिल्हा परिषदेमध्ये बरोबर काम केलं त्या या जिल्ह्याचे सुपुत्र आणि आता राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्याबरोबर त्या ठिकाणी खरं तर ते पण आधी मला म्हणले होते काका थोडं थांबा, त्यांना माहीत होतं माझी इच्छा मनापासून नाही, पण थांबवलं. पण आता म्हणले काका संपला, आता थांबू नका, या लवकर. आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांसह आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. मला नाना प्रवेश केल्यावर एवढा म्हणजे अभिमान वाटायला लागला पुन्हा की मी 40 वर्षे काम करतोय, 20 वर्षे पदाधिकारी म्हणून काम केलं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये. पण त्यावेळेला जो मी विकास कामाच्या माध्यमातून किंवा इतर कामाच्या माध्यमातून आणलेला निधीचा जर हिशेब केला आणि या 2-2.5 वर्षामध्ये आणलेला जर आपलं सरकार बदलल्यापासून या ठिकाणी आणलेल्या निधीचा विचार केला तर त्या 10 पट निधी या ठिकाणी प्रत्येक गावात मी या ठिकाणी आणला. आणि त्या पद्धतीनं तहसीलदारांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष असल्यामुळं आमचं एकही गाव असं आम्ही ठेवलं नाही की त्या गावामध्ये आपल्या भाजपच्या माध्यमातून विकास काम पोचलेलं नाही. उलट अपेक्षेपेक्षा जादा प्रत्येक गावात कामं दिलेली आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून अत्यंत की आज हे आरोग्य शिबिर असेल, मी लय बोलणार नाही, तुम्ही दोघं बोलणार आहे त्यामुळे मी काही सगळ्या योजना सांगत नाही. मी एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगेन की एवढ्या केंद्र शासनानं योजना आणि राज्य शासनानं योजना आपल्या जनतेसाठी सुरू केलेल्या आहेत. त्या योजनेचा लाभ घेणं ती आपल्या स्वतःच्या हातामध्ये आहे. आज तुम्हाला सांगायचं एकच उदाहरण देतो. आमचे सरपंच या ठिकाणी बसलेत. सरपंच गेल्या 2 वर्षापूर्वी मला म्हणायची की प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुल योजना होती आणि यादी बघितलं तर 119 लोकांची यादी आणि घरकुल मंजूर होऊन वरनं यायची फक्त 4 किंवा 5. तर त्यांना तोंड द्यावं लागलं ते वैतागायचे. मला म्हणलं ही काय आता काय खरं नाही. परंतु आपलं सगळ्यांचं भाग्य की आदरणीय आपल्या देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि दोन्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी खास करून आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. त्यांनी केंद्रातल्या नेत्यांच्या पाठीमागं लागून मुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी एका वर्षामध्ये आपल्याला 30 लाख घरं महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मंजूर करून आणली. आणि आज या ठिकाणी 30 लाख घरं येत असताना वाटार केरोलीमधल्या असणारी सरपंचाची संपूर्ण यादी 119च्या 119 घरकुल मंजूर पण झाली. आणि मंजूर होऊन नुसते आता खरं तर सांगायला या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करणार आहे सगळ्यांना की घरकुल मंजूर केल्यानंतर आज मला वाटते 39 घराचं काम पूर्ण त्या ठिकाणी चालू झालेलं पूर्ण होते. पण राहिलेल्या घरांच्या काही जणांचा पाया काढलेला आहे, काही जणांचा अजून पाया काढायचे आहेत. पण स्वतःचं घर स्वतःला मिळालं आहे म्हटल्यावर त्यांनी उत्साहानं ती काम करणं गरजेचं आहे. तोपर्यंत आता दुसरी यादी आणखी सर्वे केला आहे घरकुलाची, ती 80 लोकांची परत यादी वाटरकेचं उदाहरण सांगतोय अशी प्रत्येक गावातली अवस्था आहे. आणि म्हणून ही नुसतं घरकुलच नाही, आता आज ज्या शिबिराचं आयोजन केलं आहे आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून आपलं कार्ड असलं पाहिजे. म्हणजे आभा कार्ड म्हणते ती कार्ड आपण किती जणांनी आभा कार्ड काढले मला हात वर करून दाखवा बरं, किती जणांचा आभा कार्ड आहे यात आयुष्यमान भारत कार्ड? नाही, तरी पण असलं तरी आनंद आहे, पण नसलं तरी अजून आजचा कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येकानं ज्यांना समजत नसेल, वयानं ज्येष्ठ असतील, महिला असतील, पुरुष असतील, त्यांना आपल्या तरुण पिढीनं सांगणं गरजेचं आहे आयुष्यमान भारत कार्ड कसं काढायचं आणि त्याचे लाभ किती आहेत. आज 5 लाख रुपयेपर्यंत पंतप्रधानांनी आरोग्याचं आपल्याला त्या ठिकाणी मोफत सुविधा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि अशा अनेक सगळ्या मग शेतकरी सन्मान योजना असेल त्या दृष्टीनं ते शेतकऱ्यांची सुद्धा या ठिकाणी आपण नोंदणी करणं गरजेचं आहे. अनेक योजना आहेत, त्या योजनेचा आपण फायदा घ्या. त्यासाठी आम्ही अनेक शिबिरं परवा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपलं शासन आपल्याद्वारे या ठिकाणी वाटर केरोलीमध्ये आपण या विभागातच त्या 5-6 गावाचा कार्यक्रम घेतला होता. रेशन कार्डच्या माध्यमातून असेल, सगळ्या माध्यमातून असेल. आता 12 अंकी कार्ड करायचं म्हटलं तर तुम्ही स्वतः त्या लाभार्थीनं त्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा सगळ्या योजनेचा फायदा तुम्ही घ्या. आधी तुम्ही नशीबवान आहात
की आज केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, त्या ठिकाणी NDAचं, आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपलं महायुतीचं सरकार आहे. आणि त्या सरकारच्या माध्यमातून जनतेसाठी अत्यंत चांगल्या योजना सुरू झालेल्या आहेत. त्या पद्धतीने तुम्ही आता अनेक लाडकी बहीण असेल, अनेक योजना या ठिकाणी आपण अनुभवतोय की त्या ठिकाणी खरं तर आज चुकीचा फायदा घेणाऱ्या आमच्या 7 महिला जिल्हा परिषदेच्या कर्मचारी निघाली, त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची आहे. शेवटी आपण सुद्धा लाभ घेताना आपण पात्र आहे का, त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी केलं पाहिजे. आज धान्य मोफत मिळतंय म्हणून ज्याला 10 एकर 15 एकर बागायची जमीन आहे त्यांनी बी अपेक्षा धान्याची काळजी म्हणून ती काय बरोबर नाही. जी मोलमजुरी करते, जी त्या हजेरीनं कामाला जाते, अशा लोकांनी त्याची अपेक्षा व्यक्त केली तर योग्य आहे. अशा पद्धतीनं सगळ्या योजनेचा लाभ भविष्यात आपण घ्यावा. गणेशच्या बाबतीत सांगायचं झालं तर नाना गणेशला जिल्ह्याचा भाजपचा उपाध्यक्ष केला, त्याचा आशीर्वाद तुमचा असल्यामुळं गणेश उपाध्यक्ष झाला आणि मला केलं मंडल अध्यक्ष. त्यामुळं आमची ही जी कंपनी एवढी चिडली होती की गणेशला उपाध्यक्ष जिल्ह्याचा, काका तुम्ही तालुक्याला इथं खाली. मी म्हणलं आपण काय गोष्टी समजून घ्यायची असतील. गणेश पहिल्यापासून एकटक असताना पण भाजपसाठी लढत राहिलेला कार्यकर्ता 35-40 मला वाटतं 25-30 वर्षे तरी कमीत कमी. आणि त्याहीपेक्षा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना कुठलीही जबाबदारी येऊ द्या, भले शिपायाची जबाबदारी ती काम करण्याची जबाबदारी ज्या कार्यकर्त्याची असते तो खरा कार्यकर्ता असतो. आणि माझ्यावर मंडलाध्यक्षाची जबाबदारी टाकायची कारण होते. आपल्याला माहीत आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2019ला 2014ला आम्ही सगळ्यांनी अनुभवले. कार्यकर्त्याचं नाना तुम्ही साक्षीदार आहात, हातोनात हात झाले. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत या वेळेला तिरंगी लढत करायची नाही. कारण मी पण 2004ला शालिनताईच्या विरुद्ध 2004ला तिरंगी माडिक साहेबांना सांगितलं, त्यांनी पण लढवली मागची विधानसभा तुमच्या आशीर्वादानं. तर विधानसभा लढवणं एवढं सोपं नव्हतं, पण ती मी लढवली ती, पण तिरंगी नको असं मी त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या विद्यमान आमदारांना आम्ही विनंती केली होती. कारण त्यावेळेला दादांचा क्लेम होता, अतुल बाबांच्या वेळेला दादांना थांबवलं होतं, परंतु त्यांनी त्यावेळेला ऐकलं नाही. परत 2019ला काय झाली अवस्था बघितली. असं सारखं व्हायला लागल्यानंतर कार्यकर्त्यांचं हाल व्हायला लागलं. आणि म्हणून आम्ही सर्व राज्य पातळीच्या देशपातळीच्या नेत्यांना विनंती केली की आता त्यात एकाशी एक करणं खरं गरजेचं आहे. आणि यामध्ये खरी भूमिका या जिल्ह्याचे सुपुत्र नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी भूमिका बजावली. आणि या दोघांना मग त्यामध्ये रामकृष्ण यथासाहेबही इच्छुक होते, दर्शनदादा होते. आणि या दोघांना या ठिकाणी त्यांनी विनंती करून आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी तुमचा निश्चित भविष्यामध्ये तुम्हाला योग्य सन्मान केला जाईल. कारण जयभाऊंनी स्पष्ट सांगितलं होतं की यावेळेला मी थांबवणार, म्हणजे एकाच एकच उमेदवार या ठिकाणी करणार. त्या पद्धतीने झालं आणि तिरंगी झाल्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदा भाजपचं कमळ फुललं. नुसतं आमदार केलाच नाही तर लोकसभेला सुद्धा आपल्याला माहीत आहे पहिल्यांदा कमळ या ठिकाणी फुललं. पण मूळ पायातले दगड नाना तुम्ही गणेश आहात, आम्ही कधी विसरणार नाही. म्हणजे तुमच्या पण मनामध्ये ठेवा. फक्त जशी संघटना आता भाजपची झालेली आहे त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांचा सन्मान या संघटनेमध्ये होण्यासाठी तुम्ही आता दिल्ली पातळीवर आहे, त्या ठिकाणी तुम्हाला इथला सगळा सविस्तर अभ्यास आहे. त्या पद्धतीनं नेत्यांच्यापर्यंत त्या पद्धतीने अभ्यास पोहोचून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकाच्या निवडणुका असतील त्यामध्ये नाना तुम्ही चांगली भूमिका पाजवा. आणि एक आदर्श असे आपल्या पक्षावर निष्ठा असणारी, गडबाजी न करणारे आणि निष्ठा असणारे असे कार्यकर्ते त्या ठिकाणी तुम्ही आपण त्या निवड करावी अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. कारण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मला पण राज्याच्या समितीवर त्या ठिकाणची परिषद स्थापन भाजपने केलेली आहे, त्या ठिकाणी सदस्य म्हणून घेतलेलं आहे. त्या ठिकाणी जर मिटिंग आली, बोलण्याची संधी आली बोलण्याची, तर तुमच्या साक्षीनं त्या ठिकाणी माझ्या भावना मी त्याही ठिकाणी मांडेल. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि अत्यंत चांगलं गणेश घोरपडे तुम्ही नियोजन केलं, मनापासून तुमचं ग्रामस्थांच्या वतीनं, गावाच्या वतीनं, परिसराच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी उपाध्यक्ष आज माननीय गणेश घोरपडे भारतीय जनता पार्टीचा एक चळवळी कार्यकर्ता आणि या चळवळी कार्यकर्त्यानं ज्या सामाजिक उद्देशाने आणि सामाजिक ध्येयानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, त्या भारतीय जनता पार्टी सत्तेत संघर्ष करून आली आणि संघर्ष करून आल्यानंतर आजही या चळवळी कार्यकर्त्याचं काम समाजासाठी थांबलेलं नाही. मूळ उद्देश भारतीय जनता पार्टीचा जो मूळ उद्देश आहे तो अंत्योदय म्हणजे काय की सरकारच्या माध्यमातून या समाजातील तळागाळामध्ये गंजलेला, पिचलेला, रंजलेला
जो समाज बांधव आहे या समाज बांधवापर्यंत सरकारच्या योजना पोचल्या पाहिजेत आणि अशा शेवटच्या माणसापर्यंत माझं सरकार गेलं पाहिजे. हा अंत्योदयाचा जो मूळ हेतू आहे तो भारतीय जनता पार्टीचा आहे. आणि मग हा जो मूळ हेतू आहे, भारतीय जनता पार्टी सत्तेत असो किंवा नसो, भारतीय जनता पार्टीमध्ये तयार झालेला माझा कार्यकर्ता आहे तो त्या उद्देशानंच प्रेरित होऊन काम करत असतो. आज सरकार असेल आणि उद्या नसेल याची तमा न बाळगता गणेश घोरपडे सारखे कार्यकर्ते हे सामाजिक हेतूने प्रेरित होऊन काम करतायत. आणि आज या गणेश घोरपडेने हे आरोग्य शिबिर या वाटार किरोली गावामध्ये आयोजित केलेलं आहे. आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, बरे आपला खिसा फटका असू दे, या उद्देशानं गणेश घोरपडे इथं काम करतोय. आणि या अगोदरचे वक्ते, या भागाचे भाग्यविधाते माननीय भीमा काका पाटील यांनीही सांगितलं की किती संघर्षातून हा गणेश घोरपडे मोठा झाला. तर मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 4 स पैकी 1 स येईलच असं नाही. मग ते 4 स कोणते? सत्ता, संघर्ष, संपत्ती आणि सौंदर्य. या 4 स पैकी 1 स जर माणसाच्या आयुष्यात असेल तर त्या माणसाचं आयुष्य भाग्य उजळून निघतं. संपत्ती असली तरी भाग्य उजळून निघतं, सौंदर्य असलं तरी भाग्य उजळून निघतं, आणि संघर्ष असेल तरीही भाग्य उजळून निघतं. आणि या 4 स पैकी 1 स या गणेश घोरपडेच्या जीवनामध्ये आला, तो आहे संघर्ष. आणि संघर्षानं माणूस घडतो, संघर्षानं माणूस अजरामर होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि या स्टेजवर बसलेल्या धैर्यशील कदम भरत पाटलांच्या पर्यंत या सगळ्यांनी संघर्ष केलेला आहे. आणि संघर्ष हा गणेश घोरपडेच्या वाटेला आहे. भविष्यामध्ये गणेश घोरपडे तुम्हाला अशाच एका व्यासपीठावर अशाच मंत्र्यांच्या आपमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या स्टेजवर उपस्थित असलेले भारत सरकारच्या स्टील मिनिस्ट्री, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ यांचे संचालक राज्यमंत्री दर्जा प्राप्त असणारे माननीय भरत पाटील आहेत. आपण या व्यक्तीचा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला कधीही माहित नाही किंवा आपण या व्यक्तीचा इतिहास जाणून घेण्याचा कधी प्रयत्नही केलेला नसेल. परंतु राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये जी लोक काम करतायत या सगळ्यांना ते माहित आहे. परंतु समाज, आपली शेती, आपलं गाव सोडून ज्यांच्या वाट्याला काय आलेलं नाही अशा लोकांना भरत पाटील काय आहे, त्यांचं पद काय याच्याबद्दल अजिबात माहिती नाही. जसं भीमा काकांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना गावामध्ये 1, 2, 3 कार्यकर्ते असायचा आणि या कार्यकर्त्यांचा नेता म्हणजे भरत पाटील, जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा, सलग 2 वेळा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष राहिला, भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा सचिव राहिला, मंडल अध्यक्ष म्हणजे तालुका अध्यक्षापासून सचिवाच्या पदापर्यंत गेला. सरकार 2 वेळा आलं महाराष्ट्र शासनामध्ये आणि 3री टर्म हे केंद्रामध्ये चालू आहे. आणि असा एवढा मोठा संघर्ष केलेल्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीमध्ये पद मिळण्याकरता 3ऱ्या टर्मची वाट पाहायला लागली. हा संयमाचा भाग आहे मित्रांनो. माझं सरकार आलंय म्हणून मला पहिल्या रांगेत पद द्या असं कधीही या माणसानं कोणत्याही नेत्यापर्यंत सांगितलेलं नाही. परंतु भारतीय पार्टीचा जन्मच संघर्षातनं झालेला आहे. भीमा काकांनी सांगितलं की 2 खासदारांची पार्टी आज फुल मेजॉरिटीमध्ये देशात आहे. ही पार्टी संघर्षातनं निर्माण झालेली आहे. आणि संघर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला 5वीला पुजलेला आहे, जन्माबरोबर येतो. मग तो सत्तेत असू दे किंवा तो सत्तेच्या बाहेर असू दे. माननीय भरत पाटील हे 60,000 कोटीची उलाढाल असणारी भारतीय
भारत सरकारची नवरत्न कंपनीपैकी एक कंपनी NMDCचे संचालक झालेत. माननीय नरेंद्र भाई मोदी यांच्या शिफारसीनं AIC म्हणजे आपले जे संरक्षण सल्लागार आहेत अजित डोवाल, ज्यांची नेमणूक ज्या AIC ने केली त्याच AIC ने माननीय भरत पाटील यांची NMDC मध्ये संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. 130 कोटी जनतेचा हा भारत देश आहे आणि याच्यामध्ये फक्त 2 डायरेक्टर भारत सरकारला NMDC मध्ये नियुक्त करायचे, त्यापैकी भरत पाटील एक आहे. म्हणजे संघर्षाचं फळ संयमानं मिळालेला आहे आणि त्यासाठी तेवढा संघर्ष केलेला आहे. आणि भरत पाटलांचा चेला हा गणेश घोरपडे आहे. मी काय सांगितलं, त्यांच्या पायावर पाय ठेवून पुढे जाणार. याच आरोग्य शिबिराच्या आणि सत्काराच्या माध्यमातून या स्टेजवर माननीय धैर्यशील कदम साहेब उपस्थित आहेत. यांचा सुद्धा संघर्ष काही छोटा नाही. मी बघत आलोय, म्हणजे या भागाचा कायापालट करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन विधानसभा लढली. या मातपर या एका शक्तीच्या विरोधामध्ये कराड उत्तर मध्ये दंड ठोपटले. कधी काही शिवसेनेचा झेंडा हाती घ्यावा लागला, पण हेतू काय की मातब्बर असणारा नेता मला पाडायचा आणि या जनतेचं भलं करायचं आहे. सर्वसामान्यांच्या हातामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. या हेतून प्रेरित होऊन कधी शिवसेनेतनं कधी काँग्रेसमधनं निवडणूक लढली आणि ज्या वेळेला या मतदारसंघामध्ये खरोखर बदल घडणार होता त्यावेळेला संधी दारात होती. अशा वेळेला फक्त भारतीय जनता पार्टीचं कमळ या कराड उत्तरच्या मातीत फुललं पाहिजे. एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन एक पाऊल मागे घेतली. या धैर्यशील कदमांचा सुद्धा संघर्ष काही कमी नाही. म्हणजे या स्टेजवर जे आपण सत्कार मूर्ती म्हणून त्यांना आमंत्रित केलं, हे सगळे संघर्षानं इथं येऊन बसले. म्हणून मी सांगत असतो की आपल्या नशिबात दादा संपत्ती नाही, आपल्या नशिबात सौंदर्य नाही, आपल्या नशिबात काय आहे? संघर्ष. संघर्ष करा, शिक्षित व्हा. हे जे आपल्याला प्रेरित वाक्य दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याच आपण पायिक आहोत. आणि मग अशा हेतून प्रेरित होऊन आपण संघर्षातनं इथपर्यंत आलेलो आहे. आणि अशाच एका संघर्षमय कहाणी असलेल्या या गणेश घोरपडेंनी इथं एक कार्यक्रम आरोग्याचा आयोजित केला. आणि याच्यासाठी आपल्याला या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय अतुलबाबा भोसले यांनी त्यांच्या दवाखान्याची टीम दिली. खरं तर हा कार्यक्रम भाषणाचा होऊ शकत नाही. का तर पलीकडे आपली ही जी व्यवस्था आहे आरोग्याची ती वाट बघत बसलेली आहे, त्यांच्यात सुद्धा मरगळ निर्माण झाली आहे. परंतु शेवटी एक निमित्त असतं की आपल्यासोबत काम करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्याची माहिती आपल्या जनतेपर्यंत पुरवायला पाहिजे. गणेश घोरपडे प्रचंड तळमळीचा कार्यकर्ता आहे आणि चळवळी कार्यकर्ता आहे. मला माहित आहे की यानं बऱ्याच माध्यमातून या भारतीय जनता पार्टीची योजना अंत्योदय म्हणजे रंजले गांधलेच्या कुटुंबापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि त्याची दखल घेऊन योग्य वेळेला योग्य त्यावेळी भारतीय जनता पार्टी त्याचा सन्मान करेलच. परंतु मी सुद्धा स्वतः की मी शब्द सुमनानं त्याचा आभार व्यक्त करतो की आपल्यासारखे कार्यकर्ते या समाजात आहेत म्हणून आपल्या समाजाची घडी व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे. परंतु या सगळ्यामध्ये माझं एक सांगायचं राहून गेलं की माननीय भीमा काका पाटील यांना महाराष्ट्र राज्य परिषदेवर सदस्य म्हणून घेतलेला आहे आणि त्यांचं सुद्धा मी कौतुक करायला पाहिजे की असा एक माणूस की काँग्रेस विचारात 40 वर्ष घालवले की ती विचारधारा सोडणे इतकं सोपं नाही. जसं चिकाटलेलं असते एखादी वस्तू अंगाला ती काढून टाकणे इतकी सोपं नसते, तसं ती विचारधारा सोडणंही सोपी नाही. अशी विचारधारा सोडून भारतीय जनता पार्टीचा विचार जोपासून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये सामील होऊन एक पाऊल पुढे एक पाऊल मागं अशा पद्धतीनं ते काम करतायत. मला त्यांचा खूप हेवा वाटतो. आणि अशी माणसं सोबत आमच्या सोबत आली
आज भारतीय जनता पार्टी घराघरात, तळागाळात, गावागावात पोचली. याच्यामध्ये सगळ्यांचं, तुमच्या आमच्या सगळ्यांचं श्रेय आहे. मी आपणा सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की भारतीय जनता पार्टीवर आपण 100% विश्वास टाकलेला आहे. येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था याही वेळेला भारतीय जनता पार्टीला आपण सहकार्य करावं आणि खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे स्वप्न होतं की जिल्हा परिषद, पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थेवर सत्तेचं विकेंद्रीकरण होऊन सामान्यातला माणूस या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गेला पाहिजे. तसंच मी आपल्याला विनंती करेन की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा कोरेगाव पंचायत समिती असेल, सातारा जिल्हा परिषद असेल किंवा कराड पंचायत समिती इथं लागण्यासाठी आपल्याही मोलाची साथीची गरज आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय हिंद. धन्यवाद वकील साहेब. यानंतर धैर्यश दादा कदम हे मनोगत व्यक्त करत आहेत. आज या विभागातील, या गावातील एक संघर्षमय व्यक्तिमत्व गणेशभाऊ घोरपडे यांच्या पुढाकारानं, त्यांच्या चळवळी स्वभावानुसार आज ज्यांना त्यांनी मनापासून नेते मांडलं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्याला सुरुवात केली, त्या गणेश भाऊनी आज भारत सरकारचे राज्यमंत्री आदरणीय भरत पाटील नाना यांचा सत्कार आज वाठारमध्ये ठेवला आणि त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय अतुल बाबा यांच्या माध्यमातून कृष्णा हॉस्पिटलच्या वतीनं सर्व रोग निदान शिबिर ठेवलं आणि काही बांधकाम कामगारांच्या समस्या संदर्भात असा हा संयुक्त कार्यक्रम. या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय नामदार भरत नाना, या विभागाचे नेते, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश समितीचे सभासद आदरणीय भीमराव काका, पाटणवरून आलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष दीपक नलवडे, ज्याने आता खरं तर नाना अतिशय विस्तृत मार्गदर्शन केलं, त्यामुळे आपण काय बोलायची गरज राहिलेली नाही. असे कराड उत्तरचे माजी मंडल अध्यक्ष महादेव साळुंके, या गावचे प्रथम नागरिक सरपंच, युवा नेते विवेकराव, त्याचप्रमाणे माजी उपसरपंच संतोषजी विकास भोसले, कृष्णा हॉस्पिटलचा सर्व सन्माननीय कर्मचारी, स्टाफ आणि आपण सगळे या ठिकाणी जमलेले वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी. खरं तर गणेश घोरपडे म्हटले की ते एक वाक्य आठवतं, चुलबुल पांडे. कधी कधी एका ठिकाणी स्थिर नाही. मी बघतोय गेली 20 वर्ष झालं, छोट्या मोठ्या कामाला नेहमी गणेश भाऊचा फोन असतोय, दादा हे केलं पाहिजे, दादा ते केलं पाहिजे. बांधकाम कामगारांच्या बरोबर पहिलं जेवण मला पवारवाडीत गणेशरावनं खायला घातलं. त्यावेळी मला कळलं की बांधकाम कामगार ही योजना आहे आणि ते अभ्यास केल्यानंतर गणेशरावच्या माध्यमातून या कराड उत्तरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जवळजवळ 10,000 ते 15,000 लोकांना बांधकाम कामगारांचे फॉर्म काढून दिले. आज बांधकाम कामगार योजना अशी आहे की मुलाच्या जन्मापासून
ती स्मशानात जाईपर्यंत सगळ्या योजना बांधकाम कामगाराच्या, पण त्या सगळ्या आपण घेतल्या पाहिजे. मी एवढी एकच योजना सांगणार, कारण गणेशराव त्या योजनेच्या माध्यमातून या कोरेगाव तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या वाडी वस्तीवरल्या लोकांच्यापर्यंत पोहोचलेला आणि त्यांच्यापर्यंत दरवर्षी ती योजना रिन्यू करणं, त्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणं, त्यांना आरोग्य उपचाराचे लाभ मिळवून देणं, त्यांना भांड्याचं किट मिळवून देणं, पेट्या मिळवून देणं, ही सगळी कामं न थकता त्या ठिकाणी गणेशराव करतायत. अनेक योजना नुसत्या बांधकाम कामगारांच्याच नाही, तर तहसील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे जातीचा दाखला असेल, डोमेसाईल फॉर्म असेल, सगळे जे दाखले ग्रामपंचायतमधून सुद्धा मिळत आहेत ते दाखले काढून द्यायचं काम गणेशरावने या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमधून, वाठारच्या ऑफिसमधून केलं. मला आठवत आहे वाठारमधनं एखादा नेता जायचा म्हटलं ना, वाठारमधनं एखादा नेता जायचा म्हटलं की गणेशरावच्या ऑफिसला त्यानं भेट द्यायलाच पाहिजे. पहिल्यांदा सोमसाहेब आले, अजय मिश्रा आले, बावनकुळे साहेब येता येता थांबले, जयकुमार गोरे भावना नेलच. एक नेता राहिला नाही की गणेश भाऊचं ऑफिस बघेल. पण गेल्यानंतर समाधान वाटतं. गेली 20-22 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या कमळाचा झेंडा घेऊन, ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला इथं कुठंच जनाधार नव्हता, त्या काळात भरत नाना तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष होता आणि महादेव आणि गणेश हे तुमचे कार्यकर्ते ते झेंडा घेऊन प्रत्येक गाडीवर फिरत. मी बघतोय दिल्लीला गेलो तर गणेश आहेत, नागपूरला गेलो तर गणेश आहेत, गोव्याच्या प्रचार सभेला गेलो तर गणेश आहेत, कर्नाटकच्या निवडणुकीला गेलो तर गणेश तिथं प्रचाराला आहेत. आम्हाला आश्चर्य वाटतं की गणेशला एवढी जबाबदारी देतो कोण. पण या महाराष्ट्रातला एक नेता असा नाही, आणि केंद्रातले मग विनोद तावडे असू द्यात, गडकरी साहेब असू द्यात, सगळे नेते आमच्या गणेश भाऊला गणेश म्हणून हाक मारतात आणि ते समाधान आहे. खरे तर तीच गणेश भाऊची आमच्या कामाई आहे. पण मोठ्याच्या गर्दीत कधी कधी गणेश भाऊ आमचा बारका होऊन जातो, पण त्याचं काम बारकं होत नाही. म्हणून त्यानं जे काम केलंय ते जनतेसाठी केलंय, लोकांसाठी केलंय, गोरगरिबांसाठी केलंय, महिलांसाठी केलंय, पुरुषांसाठी केलंय. ते काम कमी होत. आज अतुल बाबांच्या पाठीमागे लागून या वाठार गाव आणि वाठारच्या परिसरामधल्या लोकांना आरोग्याचा लाभ मिळावा म्हणून सर्व रोग निधन शिबिर या ठिकाणी त्यांनी केले आणि त्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या आरोग्याच्या बाबतीतल्या तक्रारी डॉक्टरांच्या पुढे आपण मांडाल आणि त्या तक्रारीचं निवारण करायचं काम या ठिकाणी कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून होईल. अनेक मोफत गोष्टी सुद्धा, अनेक औषध गोळ्या सुद्धा त्या ठिकाणी कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्याला पुरवल्या जातील. या भागामध्ये भीमराव काकांच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या जातीवंत कार्यकर्त्यांची टीम उभी आहे. काकांनी गेली 40-45 वर्ष या ठिकाणी एक नेता नाही पण कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्यांच्या अश्रू पुसायचं काम केलं. भरत नाना काकांच्या जिल्हा परिषद गटामध्ये एक छोटीशी वाडी जरी धरली तरी तिथं 50 लाखाच्या आतलं काम झालं ना, जरी आपली सत्ता नव्हती तरी. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायची मला 1.5 वर्ष संधी मिळाली आणि या संधीमध्ये आपल्या नेत्यांच्याकडून, जिल्हा नियोजनमधून, महाराष्ट्र शासनाकडून या ठिकाणी करोडो रुपयाची विकास कामं या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात टाकायची संधी आपल्याला मिळाली. महादेवरावनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. संघर्षावर महादेवराव बोलले. महादेवराव संघर्ष आपल्या 5वीलाच पुजला. कराड उत्तरची निर्मिती झाली 2009 साली. अतुल बाबा या ठिकाणी उभे राहिले. त्यांना पण नाना आम्ही चांगल्या प्रकारे मदत केली. 2014ची निवडणूक झाली. छोट्या फरकानं आमचा पराभव झाला.
पण खचून गेलो नाही आणि 2024च्या निवडणुकीमध्ये पक्षाचा आदेश मानून या ठिकाणी मनोज घोरपडे सारख्या कार्यकर्त्यांना आमदार करायचा प्रयत्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी केला. तो यशस्वी झाला आणि कधी नव्हे ते कराड उत्तरमध्ये कमळ फुललं. आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, जो एक दृष्टा नेता, ही जी आपली सगळी योजना आहे, या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम जरूर आम्ही करत असू, परंतु याच्या पाठीमागं कष्ट आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं. आज एक घरकुल मिळता मिळता नाकीनऊ येत होतं. त्या गावामध्ये 100 150 घरकुलं, त्या कल्पना आत्मसात करून या जगामध्ये श्रेष्ठत्व सिद्ध करायला देश आपला निघालाय. आणि अशा काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी थांबलं पाहिजे. आज तुम्ही इथं काय काय लाभ तुम्हाला मिळणार, तुमच्या घरी जाऊन तुम्हाला बोलवून घेऊन लाभ देणारा आमचा गणेश घोरपडे कार्यकर्ता, तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. आणि त्याच्या या कष्टातून मग महाराष्ट्रातलं सरकार असेल, देशातलं सरकार असेल, त्या ठिकाणी सरकार आले. हे सरकार अचानक आलेलं नाही. आणि भारतीय जनता पार्टीचा एकच तत्व आहे, पहिला देश, मग पार्टी आणि शेवटी स्वतः. आणि म्हणून हे कार्यकर्ते, आज भरत नानासारखे कार्यकर्ते 20-20 वर्ष पक्षानं काही नाही दिलं तरी थांबून राहिले. आणि आज केंद्रात राज्यमंत्री म्हणून भरत नानांचा सन्मान झाला. मी खरं तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं मनापासून भरत नाना तुमचं कौतुक करतो, तुमचा आदर्श घेतो. आज या कार्यक्रमाला आपण आलात, आमच्या गणेश भाऊच्या गालावर हास्य तुम्ही उमटवलं, त्याच्याबद्दल बघितलं तुम्ही. तो बोलताना त्याच्या मनात असे हुंदके आले, मनानं बोलवत होता, भावनेनं बोलवत होता. आणि खरोखर शिपाई पण गणेश आणि साहेब पण गणेश, त्याला मध्ये कोण लागत, सब कुछ गणेश. आणि म्हणून म्हटलं की एक कार्यकर्ता आज जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून, खरं तर नाना गणेश माझ्याकडे आला, म्हणला दादा मला तुमच्या कार्यकारिणीमध्ये घ्यायचं आहे. आम्ही तुमच्या मेजरनं उपाध्यक्ष केलं, परंतु गणेशची निवड ही फक्त आणि फक्त भरत नानांच्या शिफारशीवर झाली. जी काही 4-5 नावं नाना तुम्ही दिली, त्यात 1 नंबरला गणेशचं नाव होतं. आणि गणेशनं पण चांगलं काम केलं. मी जास्त वेळ बोलण्यासारखं खूप, पण एकच थांबताना सांगेन, या सगळ्या योजना, सगळे लाभ भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं मोदी सरकार देत आहे आणि महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टीचं देवेंद्र फडणवीस सरकार हे तुमच्यापर्यंत पोहोचवते. याच्या चर्चा खाली झाल्या पाहिजेत. आपल्याला मदत कोण करते, आपल्याला लाभ कोण देते, आमच्या ह्या सगळ्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला पैसे कोण देते, आमच्या ह्या सगळ्या शेतकरी बांधवांना मोदींची किसान सन्मान योजनेतनं पैसे कसे येतात. हा ठीक आहे, 4-2 माणसांना येत नाहीत, काही अडचण आहे, पण 80% लोकांना ते पैसे येत आहेत, ते तिथपर्यंत पोहोचत आहेत. ह्या योजना बंद झालेल्या नाहीत. अनेक जण म्हणले महाराष्ट्र सरकारमध्ये, महाराष्ट्र शासन निवडणूक झाल्या की लाडक्या बहिणींची योजना बंद पडेल, पण बंद पडणार नाही. आता चुकीचा लाभ घेत आहे. कोण GST भरतंय, कोण इन्कम टॅक्स भरतंय, कोण सरकारी नोकरीत आहे, ह्यांना लाभ मिळाला पाहिजे का भांगल्याला जाणाऱ्या महिलेला लाभ मिळाला पाहिजे, भांगलाही जाणाऱ्या महिलेला लाभ मिळाला पाहिजे. मग ही सरकारची भूमिका आहे, गरिबांना जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे, यासाठी हे सरकार काम करतंय. आपण या सरकारच्या पाठीमागं थांबावं, आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं थांबावं ही विनंती करतो. आणि गणेश भाऊला धन्यवाद देतो की तुम्हाला ही सगळी मंडळी आयुष्यभर आशीर्वाद देत राहतील, कारण यांच्यासाठी तुम्ही काम करताय. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय धैर्यशील दादा, त्याचबरोबर खरं तर या विभागाचे भाग्यविधाते आणि या वाठाराचे सुपुत्र भीमराव काका, ज्यांनी थोड्या वेळापूर्वी मार्गदर्शन केलं, ते आमचे मित्र सहकारी ॲडव्होकेट महादेव साळुंके, माझ्यासोबत आलेले पाटण तालुक्यातील आमचे दुसरे नेते दीपकजी महाडिक, या गावचे सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर गणेशवरती प्रेम करणारे सर्व त्याचे सहकारी कार्यकर्ते. आता सर्वांची नावं घेत नाही, सर्व मला माहिती आहेत कोण कोण आहेत ते बसला तिकडं पाठीमागं. आणि खरं तर याच्या कार्यक्रमासाठी
ज्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली ती या जिल्ह्याचे अध्यक्ष अतुल बाबा भोसले यांच्या माध्यमातून, कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून आज खऱ्या डॉक्टरांची टीम इथं उपस्थित आहे. आजचा हा कार्यक्रम खरं तर आता गणेशचं कौतुक एवढ्या लोकांनी केलं आहे की त्याच्यामुळे गणेश आता माझ्याकडून तुला कौतुक करण्याची राहिलेली नाही आहे. कारण मी कार्यकर्ता घडवतो, मी त्यातला घडवलेला एक कार्यकर्ता गणेश आहे, एवढं सांगेन फक्त. कारण आत्तापर्यंत काय झालं आहे की कार्यकर्ता घडला पाहिजे, तो समाजसेवेसाठी उपलब्ध झाला पाहिजे. त्या पद्धतीने समाजसेवेचं वृत्त त्यानं हातात घेतलं. या विभागातील छोट्या मोठ्या गोर गरीब जनतेचं काम सातत्यानं केलं. आणि मला माहिती आहे अशी छोटी 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 कामं माझ्याकडे घेऊन येणार. मोठं काही नाही, काहीच मोठं नसतंय बिलकुल. ते कोणातरी फोन करायचा, त्या हॉस्पिटल कोणातरी सांगायचं आहे, कोणाचं काय करायचं आहे, त्या ताईचं असं झालं आहे, मग ते ह्याची पेन्शन सुरू करायची आहे, म्हणजे एकदम छोटी छोटी कामं, एकदम छोटी कामं. परंतु ही छोटी कामं किती वैयक्तिक असतात त्या ज्याला लाभ मिळतो त्याला समजतं. ह्या छोटी छोटी कामं करून आज खरं तर गणेश एक ह्या विभागातील नेता झाला आहे. ज्या पद्धतीनं तो हट्टी तेवढाच आहे ते मला माहिती आहे. कारण एखादी गोष्ट जर मनात दादा घेतली ना तर ती पूर्ण झाल्याशिवाय गप्प बसत नाही. काय असू देत, एकदा मनावर घेतलं ना घेतलंय. त्या पद्धतीनं आता गेल्या आठवड्यापासून माझ्या पाठीमागं होता, नाही नाना तुम्ही कार्यक्रमाला आलंच पाहिजे, तुम्ही कार्यक्रमाला आलंच पाहिजे. अरे म्हटलं काय कार्यक्रम आहे? नाही मला सत्कार करायचा. म्हटलं गणेश माझा सत्कार काही करू नकोस, माझा सत्कार म्हणजे तुझा सत्कार मी करीन आल्यानंतर म्हटलं, कारण तू एवढं चांगलं काम करतोयस. कारण सत्कारापेक्षा म्हटलं तू एखादा कार्यक्रम ठेव, असा ठेव की जिथं आपला समाजसेवा उपयोगाचं काहीतरी असेल तर त्या कार्यक्रमामध्ये मी 100% येईल. म्हणून अशा पद्धतीनं मी गणेशला गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं मी येतो. आणि आजचा हा कार्यक्रम त्याने आयोजित केला, अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. असा आहे कार्यक्रम. हे बघा, कार्यक्रम म्हणजे एक उद्देश असतो की विचाराची देवाणघेवाण आणि त्यामधून समाजाचं प्रबोधनही होतंच तेवढं. आता 4 नेत्यांनी तर मार्गदर्शन केलं आपल्याला, दादांनी योजना सांगितल्या. म्हणजे काय होतं की हे जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत पुढे समजत नाही आणि म्हणून हे छोटे मोठे कार्यक्रम होतात. असे कार्यक्रम आज हा कार्यक्रम घेतला आहे गणेशनी, अतिशय चांगला कार्यक्रम घेतला आहे. खरं तर आता बऱ्याच जणांनी माझंही कौतुक केलं की बाबा गेली 20-25 वर्षे संघर्ष आणि 4Sचं एक्सप्लेनेशन बरोबर आता ॲडव्होकेट महादेव साळुंखेंनी केलं. संघर्ष बघा, संघर्षाशिवाय काहीच भेटत नाही, काही भेटत नाही. भेटतं काय संघर्षाशिवाय? प्रत्येकाला दररोज काहीतरी जेवणासाठी काहीतरी करावंच लागतं ना, काही ना काहीतरी करावंच लागतं. पण तो एक संघर्ष आहे. प्रत्येकाला जगण्यासाठी जीवनामध्ये संघर्ष करावा लागतो. काहीचा संघर्ष यशस्वी होतो, काहीचा मध्यार्थी थांबतो, काही ठिकाणी त्या संघर्ष करत करत जातात परंतु त्याचं इच्छा कधी पूर्ण होत नाही आहे. मग सगळे संघर्ष पण यशस्वी होतं असं नाही आहे. परंतु खरं तर संघर्ष करत राहणं हे माणसाचा स्थायी स्वभाव आहे आणि या स्वभावातून माणूस संघर्ष करत असतो. आज या देशामध्ये जी माझ्याकडे जी जबाबदारी खऱ्या अर्थ दिली, भारतीय जनता पार्टीचा गेल्या 25-30 वर्ष सातत्यानं मी सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता करत असणारा कार्यकर्ता. या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढली पाहिजे, भारतीय जनता पार्टीचा आमदार झाला पाहिजे, खासदार असले पाहिजे, जिल्हा परिषद अध्यक्ष असला पाहिजे, सर्व भारतीय जनता पार्टी झाली पाहिजे. ह्या उद्देशानं आम्ही 30 वर्षापासून काम सुरू केलं. त्यावेळची परिस्थिती अशी होती की आता काकांनी सांगितलंच काय परिस्थिती होती ती. ह्या परिस्थितीमध्ये आणि आम्हालाही वाटायचं हे बघा जिल्हा परिषद सदस्य असायचे, झेडपीचे मला वाटते सभापती होता, सभापती असायचे. आम्हाला वाटतं दादा इकडं सभापती राहिलेले आहेत, त्यांच्या ताई राहिले, वहिनी साहेब राहिलेले आहेत. आम्हालाही वाटायचं की आलं का ही माणसं बघा सत्तेत एकदम जोरात आहेत, परंतु ह्यांच्या विरोधात पण आम्हाला संघर्ष करायला लागायचा. कारण सत्य आम्हाला कधी मिळवायचं असेल त्यावेळेला मिळत नव्हतं. या परिस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टी आम्ही काम करत होतो. काम करत 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 आज सर्वात मोठं समाधान एक आहे की या सातारा जिल्ह्यामधले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले निवडून आले. त्यानंतर या ज्या इथं आपण उभं राहिलो या तालुक्याचे आमदारसुद्धा, या विभागाचे आमदारसुद्धा भारतीय जनता पार्टीचे झाले, कराड उत्तरचे आमदार भारतीय जनता पार्टीचे झाले. आणि सर्वात कळस म्हणजे आज 2 आपल्याकडे मंत्री, कॅबिनेट मंत्री आहेत. एक सन्माननीय आपले शिवेंद्र बाबा आहेत आणि दुसरे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे साहेब आहेत. म्हणजे आज ह्या जिल्ह्यानं भारतीय जनता पार्टीनं 4 आमदार दिले तर भारतीय जनता पार्टी तर भाजपानं जिल्ह्याला 2 मंत्री दिले. म्हणजे एवढ्या चांगल्या परिस्थितीमध्ये आज हा जिल्हा भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे. आता उद्याची जिल्हा परिषदसुद्धा मला माहिती आहे 100% दादा ही आपली जिल्हा परिषद भाजपची असेल. आणि तुम्ही गेल्या काही दिवसात एवढं जे काम केलं आहे, गेल्या आम्ही 10 वर्षामध्ये आम्ही थोडंसं 7-8 वर्षाचं बघतोय की अनेक लोक तुमच्यासारखी जोडली गेली, खूप लोक जोडली, चांगली चांगली समाजामध्ये चांगली काम करणारी अनेक लोक आज भारतीय जनता पार्टीला जोडली गेली आणि त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टी जिल्ह्यातली नंबर 1ची पार्टी झालेली आहे.
आणि त्याच्यामुळे उद्याच्या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, सर्व सभापती असतील, त्याच पद्धतीनं कराड तालुका, आता तुमचा कोरेगाव येतो ना तिकडे, हा कोरेगाव, कराड असो अगोदर कोरेगाव असो, आज सगळीकडे सभापतीसुद्धा भाजपचे होतील. या परिस्थितीमध्ये आज भाजप आहे. माझं कशामुळे झालं आहे सगळं? हे झालं फक्त या देशातील प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं गेल्या 14 पासूनचं आत्ताचं काम, आणि या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं 14 नंतरचं आत्तापर्यंत मधला 2.5 वर्षाचा कालखंड सोडून द्या. एवढ्या काळामध्ये जे काम केलं आहे, सर्वसामान्यांसाठी काम करणं, गरिबातल्या शेवटच्या स्तरापर्यंतच्या लोकांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे ह्या दिशेनं काम करणं, म्हणून समाजातला सर्व घटकातला माणूस आज भारतीय जनता पार्टीला जोडला गेला. आणि हे जोडत गेल्यामुळेच आज हळूहळू सगळे भाजपमय झालं. मला सांगा, भाजपची सत्ता येत नसती काय झालं तर हे दोघे तरी भाजपमध्ये आले असते का? नसते आले. कारण माहिती समजतंय, आपल्या जनतेचं जर काम करायचं असेल, आपल्या लोकांचं जर काम करायचं असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. आणि ह्या दिशेनं आज भाजप चाललंय. या विभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीची कामंही होत आहेत. आणि विशेषतः जन आरोग्य सुविधा ज्या केंद्र सरकारची आणि राज्य शासनाची जी योजना आहे, त्या योजनेसाठी जर आपण सर्वजण उपस्थित राहिलेला आहात तर या योजनेच्या अंतर्गत सर्वांनी आपलं आरोग्य कार्ड घ्या. त्या आरोग्य कार्डावरती तुम्हाला 5 लाखापर्यंत कुठंही 1 रुपयाही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये द्यावे लागणार नाहीत. खूप वेळा आपला प्रॉब्लेम असतात. दवाखान्यात माणसाला ॲडमिट करायचं म्हटलं तर पहिली होतं काय जमीन विकायला लागतं का, पावलेडे पैसे मागायला लागतात का, काय करायला लागतं का, बँकेत काय पैसे नसतातच. आपले शेतकरी लोक आपण काय शेतकरी लोक बँकेत पैसे ठेवून नसतो कधी. मग कुणाला तरी पावण्याला उसणं माग, कुणाकडे तात्पुरतं घे आणि दवाखान्यात जा, ही परिस्थिती होती. परंतु आज या सरकारनं, आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब सरकारनं, मोदी साहेबांच्या सरकारनं सर्वांची एवढी चांगली व्यवस्था केली की कुठले हे कार्ड जा, कुठे हॉस्पिटलमध्ये जा, 1 रुपया भरण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला पूर्ण चेकअप फ्री मिळेल. काही होऊ दे, कोणताही आजार होऊ देत, असं काय नाही ह्या आजारासाठी आहे, आजारासाठी नाही, कोणताही आजार असू देत, आपल्या सर्व आजारासाठी ते कार्ड फ्री मिळेल. आणि एवढी मोठी चांगली योजना आपल्या समोर आणून दिली. आता कामगार मंडळाच्या माध्यमातून आपल्या सर्व कामगारांना हाताला काम मिळालं पाहिजे, त्यासाठी काय काय करावं माहिती, पेट्या वाटप केलं, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि गणेश घोरपड्यांनी ज्या पद्धतीनं ह्या विभागामध्ये जे काम केलं आहे, आता दादांनी सांगितलं जवळपास 10 ते 11 हजार लोकांना त्या योजनेशी जोडलं गेलं. एवढं सामान्य गोष्ट नाही 10-11 हजार लोक जोडणं. 10-11 हजार लोकांना या योजनेशी माध्यमातून जोडलं गेलं आणि त्यांची आर्थिक उन्नतीचा एक पाया भरणं हे गणेश घोरपडेंनी केलेलं आहे. गणेश, तू ज्या पद्धतीनं मला मगाशी सांगितलं माझ्या हट्टासाठी काय करा, मला गावामध्ये काहीतरी हे करून द्या, परंतु सामाजिक सांस्कृतिक भवन. आता मीही सांगतो तुम्हाला, माझंही कसं आहे की मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता, परंतु या पक्षानं आज मला जी एवढी मोठी जबाबदारी दिली, एका भारत सरकारच्या एक सर्वात मोठ्या कंपनीवरती मला एक इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून पाठवलं. आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा जे सर्वात मोठी जबाबदारी ती CSRची. सर्वांचं लक्ष असतं त्याच्यावरती, सर्वांचं लक्ष CSRवरती असतं. आणि CSR कमिटी जी आहे सरकारची, त्याच्यामध्ये वेगवेगळे जे समाज उपयोगी ज्या काही घटकांना न्याय मिळाला पाहिजे, काय ते काम झालं पाहिजे, समाज सुधारणा झाली पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आपण वेगवेगळे फंड्स देतो. आम्ही CSRच्या माध्यमातून दादा तुम्हाला सांगतो की ह्या वर्षी आम्ही 1400 मुली आणि 900 मुलं की त्यांचं संपूर्ण इंजिनिअरिंगचं आणि नर्सिंगचं पूर्णतः ट्रेनिंग 100% फ्री, हॉस्टेलपासून ते शिक्षणाच्या शेवटपर्यंत. एवढी लोक आज आम्ही जवळपास 1400 आणि 900 जवळपास 2500 मुलांचं मुलीचं शिक्षण आम्ही या CSRच्या माध्यमातून केलं. आणि त्यासाठी 78 कोटीची तरतूद केली. म्हणजे ही आत्ता पण 4 वर्षे सलग त्यांना शिकवणार. अशा पद्धतीनं शिक्षणासाठी सुद्धा कुणाला काय कुठला प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा, शिक्षणामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हेल्प करू शकतो. आता ज्या पद्धतीनं गणेश आपण सांगितलं की आम्हाला एक मोठं सभागृह पाहिजे, परंतु मी सांगतो की 50 लाखाचं पण जे काही इस्टिमेट होईल, आता कितीच होईल मला माहिती नाही आहे, जे काही इस्टिमेट होईल त्या इस्टिमेटप्रमाणे ह्या गावामध्ये एक समाज मंदिराचं काम 100% तुम्हाला देतो. कारण ते समाज मंदिरामध्ये शेवटी काय होणार आहे, हीच लोक येणार आहेत, बसणार आहेत, विविध कार्यक्रम होणार आहेत, तेही समाजाची गरज आहे. मग समाजाची गरज म्हणून त्या याच्यामध्ये आम्ही ते समाज मंदिर आज गृहीत दिलं म्हणून 100% रखून ठेवतो.
सांस्कृतिक भवन आहे का? बरं समाज मंदिर सांस्कृतिक भवन काय असेल ते आता तुम्हाला द्यायचं ठरवलं ना. हां. तर या पद्धतीनं ह्या गावाच्या विकासासाठी सुद्धा ज्या पद्धतीनं भीमराव काका अनेक वर्षापासून 30-40 वर्षापासून ते बघतोय आम्ही, वेगवेगळ्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून सरपंचापासून पंचायत समितीपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्षामध्ये त्यांनी अनेक गावाच्या विकासासाठी काम केलेलं आहे. आम्ही म्हणतो आमचीही काहीतरी जबाबदारी असते इथं आल्यानंतर आणि त्यांच्या चांगल्या कामामध्ये आमचाही सहभाग पाहिजे, म्हणून आम्ही या सहभागामध्ये तुम्हाला मी त्या पद्धतीनं तुम्ही त्या पद्धतीनं इथल्या डेप्युटी इंजिनियरला मी कालच ॲक्च्युली मी एसीनं सांगितलं आहे एक 10-15 प्रकरणं आहेत. मी मग दीपकला पण सांगितलं की 10-15 लोकांचे आपले महत्त्वाचे आहेत त्या ठिकाणी आपले काम करायचं. मी काल एसीनं सांगून ठेवलं, दादा फक्त इथल्या डेप्युटी इंजिनियरकडून इस्टिमेट करून घ्या. हां, ते आमच्याकडे कशी पद्धत असते, इस्टिमेट करून ते कलेक्टरकडे येतं आणि कलेक्टरच्या थ्रू येतं आमच्याकडे काम, म्हणजे इंडिव्हिज्युअल येत नाही असं. हां, कलेक्टर साहेबांशी पण बोलणं झालं. हो, दिले मी काल दिले. हां, एसीने दिले, काल दिले. आणि कालच खरं तर मी पदभार स्वीकारल्यानंतर सातारा जिल्ह्यातल्या विविध कामाविषयीचा जे काही पत्रव्यवहार होतो ते मी कालच केलेला आहे. त्याच्यामुळे आता हे काम करण्याचा पहिलाच कार्यक्रम इथं करतोय, त्याच्यामुळे पहिले तर दिलंच पाहिजे. त्यामुळे कालच मी पत्रव्यवहार एसी साहेबांशी केलेला आहे. त्याच्यामुळे हा आपल्याला होऊन जाईल, तोही प्रश्न नाही आहे. परंतु खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं गणेश घोरपडे या विभागामध्ये काम करतायत, तर तुम्हीही सर्वजण त्यांच्या काका सर्वजण तुम्ही त्याच्या पाठीशी राहा. दादा तर असतातच, दादाचा काय विषय नाही आहे, दादाला उपदेश करा म्हणजे लगेच करून टाकलं. तर म्हणजे बघा, काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागं उभं राहणं हे आपलं काम आहे. मग तुमचं काय माझं काय सर्वांचंच आहे. आपलं चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि चांगलं काम करवून घेतलं पाहिजे आणि चुकल तिथं का नाही धरला पाहिजे, हे तितकाच आपला अधिकार आहे. त्यामध्ये चुकल तिथं का नाही धरला पाहिजे. परंतु गेल्या काही 10-15 वर्षे गणेशला मी बघतोय, माझ्याबरोबर गणेश घोरपडे माझ्याबरोबर आहेत, अतिशय सामान्य परिस्थितीतून अतिशय चांगल्या ह्याच्यातून, परंतु एकच ध्यास सर्वसामान्यांचा विकास. त्याचंच वाक्य सांगते मी तुम्हाला. एकच ध्यास त्याचा, तुम्हाला एकच ध्यास आहे. गणेश काय एवढं एकच ध्यास आहे, सामान्य माणसाचा विकास. या पद्धतीनं गेली 10-12 वर्षे सातत्यानं भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतं गणेश. त्यालाही माझ्या शुभेच्छा आहेत. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही इथं जो बोलवून माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचंही ऋण व्यक्त करतो. आणि खरं तर भाषणं खूप झालेली आहेत, आता भाषणं मला करायची इच्छा पण नाही आहे, परंतु चला संवाद म्हणून काही गोष्टी बोललो आपल्याशी. तर गणेश, इथून सुद्धा असंच तू सोबत काम करत राहा. आमचा पूर्ण तुला अधिकार, तुला पूर्ण सहकार्य राहील. आणि विशेषतः आजच्या या कॅम्पसाठी माननीय अतुल बाबा भोसले यांनी जे कृष्णा हॉस्पिटलची टीम पाठवली, त्याचबरोबर कामगार मंडळ जे आहे महाराष्ट्र सरकारचं, त्यांची सर्व टीम आलेलं आहे, त्यांचंही मी स्वागत करतो, त्यांचंही अभिनंदन करतो आणि त्यांचंही आभार मानतो. कारण तेही समाजातील घटक म्हणून आज इथं आलेले आहेत. त्या सर्वांचं सुद्धा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय कार्यक्रम यानंतर विवेक गायकवाड हे एक समोरचे तिघी जणी पुढे या पुढे. प्रातिनिधिक स्वरूपात हे आहे की सर्वसामान्यांनी आणि हे आरोग्य माननीय भरतनाना आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे. यानंतर विवेक गायकवाड हे आभार प्रदर्शन यांची राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं सत्कार कार्यक्रम, या कार्यक्रमात उपस्थित असलेले आदरणीय नामदार भरतनाना पाटील, तसेच आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व आपल्या सर्वांचे नेते आदरणीय धैर्यशीलदादा कदम, तसेच आपल्या सर्वांचे नेते आदरणीय भीमराव काका पाटील, तसेच पाटणवरून आलेले दीपक माडिक साहेब, तसेच ॲडव्होकेट महादेव साळुंके व आपल्या गावचे वाटरचे सरपंच, तसेच आपल्या वाटर जिल्हा परिषद गटातून सर्व आलेल्या माता भगिनी, तसेच आरोग्य शिबिरात आलेले डॉक्टर, या सर्वांचं गणेश भाऊ घोरपडे यांच्यामार्फत व वाटर ग्रामस्थांच्या मार्फत जाहीर आभार मानतो व हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो.